नमस्कार, मी डॉक्टर लक्ष्मण वाघ, शारदा होमिओपॅथी, DP रोड, आदर्श नगर, बीड. आज आपण हार्मोनल इम्बॅलन्स जे आहे ते आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये पेशंटमध्ये बघायला भेटते. त्याकरता आपल्याला हे माहीत पाहिजे की हार्मोन नेमकं काय असतं. हार्मोन्स म्हणजे काय असतं तर शरीरामध्ये एक केमिकल मेसेंजर असतं किंवा एक संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जे केमिकलच्या स्वरूपामध्ये किंवा एक लिक्विड स्वरूपामध्ये जे द्रव पदार्थ सिक्रीट होतो त्याला आपण हार्मोन असं म्हणू शकतो. हार्मोन जे आहे तर हे सिक्रीट कोण करतं तर ह्याला एंडोक्राईन ग्लँड जे आहेत, ज्या ग्लँडला किंवा ज्या ग्लँड आहेत तर त्यांना ज्यांना डक्ट नसतात अशा ज्या ग्लँड आहेत शरीरामध्ये तर त्या सिक्रेट करतात. मग ते कसं सिक्रेट करतात आणि हार्मोन कसं तयार होतं याबद्दलही आपल्याला थोडंसं मी आज माहिती देण्याचा प्रयत्न करतो. की हार्मोन हे जे आहे तर आपल्या शरीरामध्ये हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या एंडोक्राईन ग्लँड्स असतात. तर ह्या सगळ्यांच्या संयुक्त कामगिरीतून हार्मोन तयार होत असतं. हार्मोन तयार होण्यासाठी काही वेगवेगळे घटक लागतात, ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे आपण त्याला फॅट म्हणू शकतो किंवा साध्या भाषेमध्ये तेल म्हणू शकतो. तेल लागतं. हार्मोन तयार होण्यासाठी विटॅमिन्स लागतात. हार्मोन तयार होण्यासाठी प्रोटीन्स लागतात. हार्मोन तयार होण्यासाठी अमिनो ॲसिड्स लागतात. काही ज्या हे आहेत आपण ज्याला म्हणतो की ग्लँड्स आहेत की त्याच्यामध्ये थायरॉईड वगैरे असेल तर त्याच्यामध्ये हार्मोन तयार होण्यासाठी आयोडीन लागतं. हार्मोन तयार होण्यासाठी थायरोक्सिन लागतं. ते ह्या असे वेगवेगळे घटक जे आहेत तर त्याच्यापासून वेगवेगळ्या ग्रंथी वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन तयार करत असतात. तर हे जे हार्मोन तयार होतात तर हे हार्मोन काय करतात तर त्या जे ग्रंथीमधून ते हार्मोन सिक्रेट होतं तर ते हार्मोन ब्लडमध्ये मिक्स होतं आणि ब्लडमधून मिक्स होऊन जे ऑर्गन आहेत म्हणजे लांबचे जसे की थायरॉईड आहे, मसल्स आहेत, तर त्या ह्याला ऑर्गनला जाऊन एक मेसेज देतात की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा. आणि जर ह्या हार्मोननं जर त्यांचा मेसेज व्यवस्थित दिला नाही तर त्या पुढच्या ज्या ग्रंथी आहेत किंवा अवयव आहेत तर ते त्यांचं काम प्रॉपर करत नाहीत. त्याच्यामुळे वेगवेगळे आजार आपल्याला बघायला किंवा शरीरामध्ये दिसून येतात. तर ह्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे होणारे आजार जे आहेत ते मुलांमध्ये वेगळे आहेत, मुलींमध्ये वेगळे आहेत. मुलांमध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्स झालं तर ह्या मुलांमध्ये उंची न वाढणं असेल किंवा यांच्यामध्ये हेअरचं जे केसांची ज्या समस्या असतील की जसं की प्रॉपर मुलांना दाढी मिशा येणं पाहिजे तर ते येणार नाहीत किंवा जे आपण ज्याला म्हणतो की फिमेलमध्ये जसे ब्रेस्ट डेव्हलपमेंट होते तसे मुलांमध्ये होते. हे असे काही वेगवेगळे आजार आहेत हे मुलांमध्ये होतात. त्याचबरोबर हार्मोनचा इम्बॅलन्सचा जास्त अधिक फटका हा फिमेलला बसतो किंवा आपण ज्याला म्हणतो मुलींना बसतो. तर ह्याच्यामध्ये हार्मोन जर इम्बॅलन्स झालं तर मुलींमध्ये वेगवेगळे आजार बघायला भेटतात, ज्याच्यामध्ये की त्यांची मासिक पाळी जी आहे ती अनियमित होते. मासिक पाळी काही मुलींमध्ये येतच नाही किंवा खूप उशिरा येते. त्याच्यानंतर बीजांड जे आहे त्याच्याला आपण ओव्हरी म्हणतो, त्या ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होतात. त्याच्यामुळे काही केसेसमध्ये तर लग्न झाल्यानंतरही इनफर्टिलिटीच्या केसेस आपल्याला ह्या हार्मोनमुळं इम्बॅलन्समुळं बघायला भेटतात. त्यासोबतच ह्या हार्मोनमुळं मुलींमध्ये दाढी मिशा येणं असेल किंवा मुलींमध्ये उंची वाढणं असेल किंवा कमी वाढणं असेल किंवा जास्त वाढणं असेल, हे अशाही पण वेगवेगळ्या आजार हे मुलींमध्ये आपल्याला ह्या हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे बघायला भेटू शकतात. धन्यवाद.